सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे फुरियर सिरीजचा टाइप नंबर 5 हाफ रेंज फुरियर सिरीज. सो हाफ रेंज फुरियर सिरीज मध्ये दोन सब टॉपिक्स आहेत. एक आहे हाफ रेंज साइन्स सिरीज आणि दुसरी आहे हाफ रेंज कोसाइन सिरीज. हाफ रेंज साइन सिरीज मध्ये परत दोन टाइप्स आहेत, एक 0 टू पाय आणि एक 0 टू एल. सिमिलरली कोसाइन सिरीज मध्ये दोन टाइप्स असणार आहेत, 0 टू पाय आणि 0 टू एल. बट जर तुम्ही याचे फॉर्म्युलेज बघा तर हे तेच फॉर्म्युले आहेत जे मायनस पाय टू पाय जो टाइप नंबर 3 आहे आणि मायनस एल टू एल जो टाइप नंबर 4 आहे त्यांचेच फॉर्म्युलेज रिपीट झालेले आहेत. जर नीट बघाल हाफ रेंज साइन सिरीज मध्ये 0 टू पायच्या अंडरचा जो फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स चा मेन फॉर्म्युला, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त बीएन दिसेल, ए नॉट आणि एन गेले कुठे. तर ह्याला कम्पेअर करा तुम्ही ऑड टर्म्स. मायनस पाय टू पाय या रेंज मध्ये आपण ऑड टर्म असेल तर ए नॉट आणि एन झिरो अज्युम करायचो, झिरो व्हॅल्यू घ्यायचो. म्हणजेच काय, थोडक्यात झिरो आहे म्हणजे ते नाही येत ना, मग अकॉर्डिंग टू हाफ रेंज साइन सिरीज तुम्ही त्यांना लिहूच नका, फक्त कोण येईल फॉर्म्युलामध्ये, बीएन येईल. आणि हा फॉर्म्युला कोणाचा येईल, फक्त बीएनचा आहे. हा तोच फॉर्म्युला आहे जो मायनस पाय टू पायचा फॉर्म्युला बीएनचा होता. सो जर तो ऑड टर्म असेल तर तुम्हाला मिळणार आहे हाफ रेंज साइन डायरेक्टली. थोडक्यात हाफ रेंज साइन सिरीज मध्ये तुम्हाला ऑड आहे का इवन आहे चेक करायचं नाहीये, डायरेक्टली एफ एफ एक्स चा फॉर्म्युला लिहायचा, बीएन फाइंड करायचं, सबस्टिट्यूट करायचं, आन्सर संपलं. इथे बघाल तर हे तेच मायनस एल टू एल चे फॉर्म्युलेज आहेत ऑड टर्म साठी. कुठल्या टर्म साठी, ऑड, कारण फक्त बीएन आहे. फॉर्म्युल्यामध्ये ना 1% सुद्धा चेंज नाही, फॉर्म्युला तोच आहे, फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, ए नॉट एन घेतलेच नाहीये. कोसाइन सिरीज बघाल तेच, फक्त आता इवन साठी, कोणासाठी, इवन. इवन साठी आपण कोण घेत नाही, बीएन झिरो असतो. कुठे बीएन, फक्त कोण आहे, ए नॉट आणि एन, सो त्यांचे फॉर्म्युलेज, ए नॉट आणि एन, सो त्यांचेच फॉर्म्युलेज. हे तेच फॉर्म्युलेज जे मायनस पाय टू पाय आणि मायनस एल टू एल ला होते, फक्त नवीन नाव आहे आता हाफ रेंज कोसाइन. सो फॉर्म्युलेज नवीन पार्ट करायचे नाहीये, तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये फुरियर सिरीजच्या फॉर्म्युलांसाठी कप्पे तयार करा, कंपार्टमेंट्स तयार करा. सो जेव्हा पण एक टॉपिक आला की तुम्हाला त्या कप्प्यातनं तो फॉर्म्युला बाहेर काढून यूज करायचा. ओके, सो तुम्हाला 0 टू 2 पायचे मेन फॉर्म्युलेज पाठ करायचे होते, जसं मी प्रत्येक लेक्चर मध्ये एक्सप्लेन करतो. ह्यांच्यात काय चेंजेस होत आहेत ते चेंजेस लक्षात ठेवा, फॉर्म्युले पाठ करू नका. सो दीज आर द फॉर्म्युलेज फॉर हाफ रेंज कोसाइन अँड हाफ रेंज साइन. सो न्यूमेरिकल ला जाऊया आपण. क्वेश्चन बघा, हाफ रेंज म्हणजे टाइप नंबर 5, त्यातला साइन सिरीज. साइन सिरीज म्हणजे फक्त बीएन काढायचं, फंक्शन दिलेलं आहे. आता 0 टू पाय का 0 टू एल, त्यासाठी रेंज बघायची. रेंज काय आहे, 0 टू 2. इथे जर नंबर असेल तर 0 टू एल ची रेंज असते, पाय असेल तर 0 टू पाय ची रेंज असते. इथे नंबर आहे 2, देअरफॉर एल ची व्हॅल्यू किती आहे, क्वेश्चन प्रमाणे 2. एल ची व्हॅल्यू किती आहे, क्वेश्चन प्रमाणे 2. ही एल असते, हा जो कोपरा आहे ना हा असणार आहे आपला एल. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फुरियर हाफ रेंज साइन सिरीज. हाफ रेंज साइन सिरीजचे हे फॉर्म्युले 0 टू एल साठी, हे 0 टू एल चा क्वेश्चन आहे ना आत्ताचा. सो हे दोन फॉर्म्युले मी लिहून घेतोय. समेशन बीएन साइन एन पाय एक्स बाय एल. आणि आपल्याला कुठला फॉर्म्युला काढायचा आहे, बीएन चा आन्सर काढायचा. कोणाचा आन्सर काढायचा आहे आपल्याला, बीएन चं. दॅट इज 2 बाय एल 0 टू एल एफ ऑफ एक्स साइन एन पाय एक्स बाय एल डीएक्स. यूज करतोय फॉर्म्युला, एल ची व्हॅल्यू किती आहे 2, सबस्टिट्यूट करतोय 2 बाय एल 0 टू एल एफ ऑफ एक्स काय आहे 2 मायनस एक्स साइन एन पाय एक्स बाय एल ची व्हॅल्यू 2 आणि डीएक्स. सो कुठला रूल यूज करता आला पाहिजे तुम्हाला, यू व्ही रूल. सांगा, 2 2 तर कॅन्सल झाले, पहिला तसाच, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एन पाय एक्स बाय 2 आपण डिवाइड कशाने करायचं असतं, एक्स सोडून जे दिसेल त्याने डिवाइड करायचं.
एक्स सोडून मला दिसतंय एन पाय बाय 2 अप्पर सॉरी फर्स्ट पहिला तसाच दुसऱ्याचे इंटिग्रेशन मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस तसाच कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन एन पाय एक्स बाय 2 अपॉन आधीचा एन पाय बाय 2 आणि आत्ताचा एन पाय बाय 2. आता हे इंटिग्रेशन संपलं का? कारण इथे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट नसती आली तर मला परत डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन चालू ठेवत लागलं असतं. सो 0 to 2 आलेलं आहे आपलं. स्टार्ट करतोय लिमिट्स पुट करायला. अप्पर लिमिट किती आहे 2. नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. इथे जर मी एक्सच्या जागेवर 2 ठेवलं तर हा 2 मायनस 2 किती होईल 0. 2 मायनस 2 किती होईल 0 अँड 0 इंटू एव्हरीथिंग इज 0. मग का लहान मुलासारखं 2 मायनस 2 लिहायचं आणि पुढच्या स्टेपला 0 लिहायचं? डायरेक्टली लिहा ना तुम्ही 0. काय फरक पडतो? दुसरं इथे जर मी 2 ठेवला साइनच्या आतमध्ये जर मी इथे 2 ठेवला तर 2 आणि 2 कॅन्सल होऊन जाईल. इथे कोण उरेल फक्त एन पाय आणि साइन एन पाय ची व्हॅल्यू किती असते 0. मग कशाला लिहित बसताय? तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल छोट्या छोट्या गोष्टींची जेणेकरून तुमचा खूप जास्त वेळ वाचेल बघा. आता 0 पुट करतोय इथे 0 पुट करतोय 2 मायनस 0 इज 2. हा मायनस साइन बाहेर लिहिला कॉस जर का मी इथे 0 पुट केला तर ही अख्खीच्या अख्खी टर्म काय होणार आहे 0 होणार आहे अपॉन एन पाय बाय 2 राईट. आणि साइनच्या आतमध्ये 0 टाकलं तर विचार करायचीच गरज नाही. साइन 0 असतो 0 प्लस लिहा मायनस लिहा फरक पडत नाही सरळ कॅन्सल झाले. हा मायनस मायनस प्लस कॉस 0 ची व्हॅल्यू 1 खाली उरला एन पाय बाय 2 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो 2 2 जा 4 अपॉन एन पाय. सो दिस इज माय फायनल आन्सर ऑफ bn. इक्वेशन मध्ये पुट करतो इथे. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एन इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. bn किती आलाय 4 अपॉन एन पाय. हा आला आपला bn साइन एन पाय एक्स बाय एल. एल ची व्हॅल्यू किती आहे 2. सो अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे हाफ रेंज साइन सिरीजचा क्वेश्चन. ओके सो अजून एक क्वेश्चन बघूया आपण. फाइंड हाफ रेंज कुठली सिरीज आहे आता कोसाइन. कोसाइन म्हटल्यावर तुम्हाला ए नॉट आणि एन फाइंड करायचा आहे. एफ ऑफ एक्स दिलेला आहे रेंज बघा रेंज 0 टू पाय ची रेंज. सो मी कोसाइनच्या पेजवर जाऊन 0 टू पायचे फॉर्म्युले उचलायचे मला. हे बघा कोसाइनच्या पेजवर जाऊन 0 टू पायचे हे फॉर्म्युले मला आता उचलायचे आहे. सो आपल्याला ए नॉट आणि एन फाइंड करायला लागणार आहे. आधी आपण फॉर्म्युले लिहून घेऊया. फॉर्म्युला असणार आहे आपला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट बाय 2 प्लस एन कॉस एन एक्स. हे आपले फॉर्म्युले पडले. आता आपल्याला पहिलं फाइंड करायचं आहे ए नॉट. ए नॉट चा फॉर्म्युला 2 बाय पाय 0 टू पाय एफ ऑफ एक्स डीएक्स. 2 बाय पाय 0 टू पाय एफ ऑफ एक्स काय आहे आपला एक्स स्क्वेअर डीएक्स बरोबर. सो 2 बाय पाय तसाच एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं एक्स क्यूब बाय 3 लिमिट्स 0 टू पाय. सो 2 बाय पाय तसाच अप्पर लिमिट पाय लिहिलं तर इथे येईल पाय क्यूब बाय 3 आणि लोअर लिमिट 0 असल्यामुळे लिहायची गरज नाही. 3 पाय मधला 1 पाय कॅन्सल झाला तर उरला 2 पाय स्क्वेअर बाय 3. सो हे आलेलं आहे आपलं आन्सर ए नॉटचं. ए नॉट काढणे एकदम सिंपल प्रोसिजर असते. बेसिक इंटिग्रेशन करा लिमिट्स पुट करा आन्सर काढा. कुठला युवी रूल लागत नाही इथे. सो आता एन काढूया. फॉर्म्युला आहे 2 बाय पाय 0 टू पाय एफ ऑफ एक्स कॉस एन एक्स डीएक्स. फॉर्म्युला लिहिला. आता व्हॅल्यूज पुट करूया. एफ ऑफ एक्स आहे आपला एक्स स्क्वेअर कॉस एन एक्स डीएक्स. सो इथला कुठला रूल यूज करायचा आपल्याला यू व्ही रूल यूज करायचा आहे. 2 बाय पाय तसाच. चलो स्टार्ट करतो यू व्ही रूल. पहिला तसाच
कॉस एन चे इंटिग्रेशन साइन एन एक्स अपॉन एन. मला एक्स सोबत फक्त एन दिसतोय म्हणून मी खाली फक्त एन लिहिलेला आहे. मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एन एक्स अपॉन आधीचा एन आणि आत्ताचा एन प्लस 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि ह्याचं इंटिग्रेशन मायनस तसाच कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन एन एक्स अपॉन आधीचे 2n आणि आत्ताचा 1n. इथे कॉन्स्टंट आला, इंटिग्रेशन संपलं, लिमिट 0 टू पाय. सो शॉर्टकट स्टार्ट करतोय परत. 2/π ला हात लावत नाही. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा पाय आपण साइन मध्ये पुट करणार आहे तेव्हा आन्सर 0 येणार आहे. का? साइन एन पायचा आन्सर 0 असतो. सो ही टर्म गेली, ही टर्म राहणार मायनस मायनस प्लस, हा 2 तसाच, एक्स ला काय लिहायचं ठरलंय पाय, कॉस तसाच, एन एक्स ला काय लिहायचंय पाय अपॉन एन स्क्वेअर आणि साइन मध्ये एन टाकलं की आन्सर काय येणार आहे 0. हा झालाय आपला अप्पर मायनस लोअर. काय लिहायचंय मला आता 0. साइन मध्ये 0 टाकलं की पण आन्सर 0. सोप्या गोष्टी आधी लक्षात ठेवायच्या, अवघड गोष्टी नंतर लक्षात ठेवायच्या. सोपं काम आधी आलं पाहिजे आपल्याला, की जर साइन मध्ये 0 टाकताय तर आपला आन्सर 0 येणार आहे. कशाला लिहायचंय 0, राईट. नेक्स्ट, आता इथे कॉस ची टर्म 0 होत नाही विनाकारण. विनाकारण जर मी इथे 0 लिहिला तर 2 इंटू 0 किती 0, 0 इंटू एव्हरीथिंग किती 0, म्हणून कॉस ची टर्म 0 झाली. कॉस ची टर्म कॉस मुळे 0 होत नाही, बाहेर बसलेल्या एक्स मुळे झाली तर 0 होत. साइन ची टर्म तर 0 व्हायलाच बसलेली आहे. सो इथे आपला आन्सर संपलेला आहे. सो एन आलेला आहे आपला 2/π. हा 2π तसाच, कॉस एन पाय ची व्हॅल्यू असते -1/n अपॉन एन स्क्वेअर. पाय पाय गेला कॅन्सल, 2 2 जा 4 -1/n अपॉन एन स्क्वेअर. सो आपलं एन चा आन्सर आलेला आहे. बस उचला आणि आता ठेवा, संपला आपला आन्सर. काय होता आपला फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट. ए नॉट आहे 2π स्क्वेअर बाय 3/2 एन. एन काय आला आपला 4 -1/n बाय एन स्क्वेअर. हा आपला एन आलाय आता. कॉस एन एक्स आणि इथला 2 आणि इथला 2 कॅन्सल. दिस इज द आन्सर फॉर फुरियर हाफ रेंज कोसाइन सीरीज फॉर फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर फॉर रेंज 0 टू पाय. सो रेंज ओळखा, कोसाइन का साइन ओळखा, काय फाइंड करायचे नीट समजून घ्या, यूव्ही रूल अप्लाय करा. मेन पार्ट एन आणि बीएनच असणार आहे जर लागला तर. ए नॉट इज नॉट अ बिग टास्क. ओके, एन आणि बीएन सगळ्यात मोठी गोष्ट असते. नीट पुट करा, काय कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करा. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आपल्याला हाफ रेंज सिरीज. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अजून काय याच्यावरती न्यूमेरिकल्स पाहूया. थँक्यू.